सिनेमा ही चिरंतन टिकणारी कला आहे. असं झालं आहे का कधी की एकदमच आवडणारी स्क्रिप्ट समोर आली आहे आणि बाजूला नाटक आहे? फॉर्च्युनेटली अजून तरी असं झालं नाही आहे आणि आता बऱ्यापैकी ते मॅनेज करता येतं. म्हणजे असं एकदा दोनदा झालं आहे की मी काही खूप महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या आहेत नाटकाचा प्रयोग होता म्हणून. तर माझा एक खूप आवडता म्युझिशियन आहे जेकब कोलियर नावाचा. आय डोंट नो तुम्हाला तो माहिती आहे की नाही. तर जेकब कोलियर भारतात आला होता आणि त्याचा कॉन्सर्ट होता आणि त्याची तिकीटं मी 6 महिन्यांपूर्वी काढली होती. कारण तो बरंचसं क्राऊड वर्क करतो, म्हणजे तो लोकांना गायला लावतो आणि तो खूप कमाल काय काय गोष्टी करतो. तर मला, माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला तिघांनाही संगीताची आवड आहे आणि आम्हाला जेकब कोलियरला बघायला जायचं होतं. तर ती तिकीटं मी काढली होती आणि काहीतरी घोळ झाला आणि त्या दिवशी माझ्या नाटकाचा प्रयोग लागला आणि माझी जी टीम आहे त्यांच्याच्यानी काहीतरी डेट पुढे मागे झाली आणि त्या दिवशी प्रयोग लागला आणि त्याची तिकीटं विकली गेली काही. तर मी कॉन्सर्ट बुडवलं आणि मी प्रयोग केला. तर पण मी आता हे सांगते कारण हे लोकांना असं ऐकून वाटतं की अरे अच्छा असं काहीतरी. पण माझ्यासाठी हा निर्णय कधीही कॉन्फ्लिक्टिंग नव्हता. म्हणजे मला वाईट वाटलं की मी कॉन्सर्टला नाही जाऊ शकले, पण मला एकही सेकंद लागला नाही हा विचार करायला की मी ह्यातलं काय निवड. अर्थात नाटकाचा प्रयोग. तर मला कधीच हा विचार करावा लागत नाही की मी ह्यासमोर काय निवडू. तर तू म्हणालास तसं एखादी अत्यंत चांगली स्क्रिप्ट जर माझ्यासमोर आली तर माझा पहिला प्रयत्न, दुसरा प्रयत्न हाच असेल की ते मॅनेज व्हावं. पण अगदीच जर असं असेल की हे किंवा ते, तर नाटक.